हे सगळे एजिंगचे परिणाम आहेत आणि त्याच्यामुळे ग्लानी येते, म्हणजे काही करावंसं वाटत नाही. सीदती म्हणजे गळून जातो तो माणूस, सतत झोपावंसं वाटतं किंवा निरुत्साह येतो, कुठल्या कार्यात उत्साह वाटत नाही आणि शरीर मनाच्या चेष्टा म्हणजे प्रयत्न करण्यामध्ये तो असमर्थ असतो. कुठलं शारीरिक चॅलेंज म्हणा, मानसिक चॅलेंज म्हणा, जेव्हा एजिंग होतं तेव्हा घेण्याची कॅपॅसिटी कमी होते. वृद्धांमध्ये आपण बघा 60-70 नंतरच्या लोकांना नको वाटतं नवीन काहीतरी करायला. तसंच जर तरुण वयात तुम्हाला वाटत असेल की मला आता हे नवीन चॅलेंज आलंय, घेऊ की नको, समजा की एजिंग सुरू झालंय कदाचित, आणि सध्या जे तुम्ही म्हणताय ना अँटी एजिंग, तर तो लपवण्याकडे कल आहे बरं का. म्हणजे सुरकुत्या लपवणे, केस पांढरे झालेले लपवणे म्हणजे अँटी एजिंग नाही. त्यावर तात्पुरते उपाय करणे, मलमपट्टी करणे म्हणजे अँटी एजिंग नाही. आतून प्रत्येक सेल रिजनरेट करणे, रिन्युएट करणे, याला आपण अँटी एजिंग खरं म्हणू शकतो. विषम अध्यशन प्राणायाम, खूप महत्त्वाचा शब्द आहे अध्यशन. म्हणजे जास्त खाण्याची सवय आहे त्यांच्यात एजिंग फास्ट होतं. अध्यशन म्हणजे अधिक खाणं, भूक नसताना खाणं. आणि याच्यावर ग्लोबल लेवलला खूप रिसर्च झाला. इंटरमिटंट फास्ट 2017-18 मध्ये नोबेल प्राईज पण मिळाले. ते यासाठीच की जेव्हा तुम्ही फास्टिंग करता किंवा तुमच्या शरीराला विश्रांती देता तेव्हा नवीन सेल्स तयार व्हायला लागतात. बॉडीतला कचरा आहे तो बॉडी डायजेस्ट करायला लागते. आपण बॉडीतला कचरा डायजेस्ट करायला बॉडीला वेळच देत नाही, अग्नीला वेळच देत नाही. च्यवन ऋषींची गोष्ट माहितीये का? नाही. मला गोष्टी एक गोष्ट सांगते, सगळ्यांनाच आवडतं. तर च्यवन नावाचे ऋषी होते आणि त्यांची पत्नी तरुण होती. ते खूप वृद्ध झालेले होते आणि त्यांनी तपश्चर्या केल्यानंतर त्यांना अश्विनी कुमारांनी एक औषध बनवून दिलं. अश्विनी कुमार म्हणजे देवांचे वैद्य, जुळे वैद्य आहेत अश्विनी कुमार. त्यांनी त्यांना एक अवलेह म्हणजे एक टॉनिक बनवून दिलं आणि ते टॉनिक घेतल्यामुळे ते पुन्हा तरुण झाले आणि त्या टॉनिकचं नाव आहे च्यवनप्राश. नमस्कार मंडळी, चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला आपलं वय कमी करता येतं का, किंवा काळाचं जे घड्याळ आहे ते थांबवता येईल का? खरं सांगायला गेलं तर जसा काळ सरतो तसं केस पांढरे व्हायला लागतात, चेहऱ्यावर सुरकुत्या येतात आणि थोडक्यात एजिंग सायन्स दिसायला लागतात. हे सगळं खूप नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. पण तरीसुद्धा आपल्याला तरुण दिसायचं असतं. मग त्यासाठी आपण काय करतो? बोटॉक्स करा, वेगवेगळे क्रीम्स लावा, कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट्स घ्या. पण हे सगळं करण्याआधी आयुर्वेदामध्ये ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे. चरक संहिता जी आहे त्यामध्ये एक स्वतंत्र असा एक विभाग आहे रसायनाचा, आणि त्यामध्ये आपलं मन आणि शरीर हे पुनरुज्जीवित करू शकतो याबद्दल खूप इत्थंभूत अशी माहिती दिलेली आहे. आणि हीच माहिती तुम्हाला आज या पॉडकास्टमध्ये खूप सोप्या शब्दात सांगणार आहेत डॉक्टर स्मिता बोरा. ते आपल्याला खूप छान मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपण खरंच 10 वर्षांनी लहान दिसू शकतो का, तरुण दिसू शकतो का, किंवा जर का आपलं एजिंग थांबवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, जाणून घेऊ. नमस्कार डॉक्टर स्मिता बोरा, पुन्हा एकदा तुमचं खूप स्वागत आहे. थँक्यू. मागचा जो एपिसोड झाला उत्तम प्रतिसाद मिळाला लोकांकडून आणि लोकांना ही माहिती हवी होती. आता आजचा विषय जो आहे तर अँटी एजिंगसाठी काय करायचं, सुरकुत्या जाण्यासाठी काय करायचं, हे सगळं विचारतच असतात कमेंट्समध्ये आणि त्यावर मी व्हिडिओजसुद्धा बनवले आहेत. म्हणजे जे आपले ॲप्लिकेशन्स असतात चेहऱ्यावरचे त्यांनी अँटी एजिंग कमी होऊ शकतं का वगैरे. पण मला माहिती आहे की तुमच्याकडून जेव्हा आम्हाला माहिती मिळते तेव्हा ती इतकी शास्त्रोक्त आणि व्यवस्थित माहिती असते आणि म्हणून खास तुम्हालाच सगळे प्रश्न विचारायचे असं मी ठरवलेलं आहे. येस, अगदी नक्की. खूप छान विषय निवडलाय आजचा, कारण अँटी एजिंग ही एक कॉइन झालेली आहे आजकाल. प्रत्येक प्रॉडक्टला किंवा कुठल्याही हॅबिटला आपण अँटी एजिंग असा एक टॅग लावतो आणि त्यामुळे बरेचदा मला असं वाटतं की दिशाभूल पण होते लोकांची. तर तेच आपण आज समजून घेऊया की खरं अँटी एजिंग म्हणजे काय असतं. करेक्ट. आणि मुळात आपण आपलं एजिंग जे आहे ते आपण मोजू शकतो का? जैविक शास्त्राप्रमाणे ते कसं आपल्याला डिफाईन करता येईल, किंवा कसं कळणार आपलं एजिंग फास्ट होतंय की कमी होतंय की योग्य चाललंय? ओके, 2 प्रकारचं वय असतं. एक आहे क्रोनॉलॉजिकल, म्हणजे जे आपल्या ओळखपत्रावर येतं. आपण जन्मलो ते दिवस, वर्ष, महिने किती झालेत याला आपण म्हणतो क्रोनॉलॉजिकल एज. कॅलेंडर इयर्स किती झालेत. आणि दुसरं असतं बायोलॉजिकल एज, म्हणजे तुमच्या शरीरात तुमच्या पेशींचं वय किती झालंय हे मोजणारी यंत्रणा, किंवा याच्यावर डिपेंड करतं तुमचं बायोलॉजिकल वय. आता तुम्ही बरेचदा पाहत असाल की अगदी 60-70 वर्षाचे वृद्ध किंवा आपण ज्यांना म्हणू शकतो वयस्कर लोक आहेत आणि ते मनाने अगदी तरुण असतात, खूप फिट असतात,
आणि त्याच्या उलट तुम्ही बघत असाल की 20मधले 30मधले मुलं असतात, तरुण असतात, पण ते सुद्धा थकलेले असतात, मनाने मरगळलेले असतात. तर हे त्यांचं बायोलॉजिकल एज दर्शवतं. म्हणजे तुमची फिजिकल एनर्जी किंवा कार्यक्षमता ही बायोलॉजिकल एजमधनं रिफ्लेक्ट होत असते. ओके. खरं म्हणजे एजिंग होणं अगदी स्वाभाविक आहे, कारण शरीर जो शब्द आहे ना संस्कृतमधला, त्याचं एक व्युत्पत्ती आहे की शीर्यतेतच शरीरम, म्हणजे रोज ज्याची झीज होते ते शरीर. म्हणजे रोज झीज होणं हा निसर्ग नियम आहे. तर ते होत राहणार आहे, आतल्या आत होत राहणार आहे, पण प्रत्येकाचा स्पीड वेगळा असतो आणि तो बऱ्याच फॅक्टर्सवर डिपेंड करतो. त्यामुळे आपल्याला बायोलॉजिकल एज जे आहे ते आपल्याला रिव्हर्स करता येतं. एक खूप मोठा गैरसमज असा आहे की बायोलॉजिकल एज किंवा एजिंग प्रोसेस आपल्याला स्लो डाऊन करता येत नाही, पण ती नक्की येते. त्यासाठी आपल्याला थोडा अवेअरनेस हवा आणि शास्त्रोक्त माहिती हवी. बरोबर. आता 30-40 वयामध्येच ना केस असे पांढरे व्हायला सुरुवात होतात. आजकाल तर काय केस पांढरे होणं हे अगदीच कमी वयात सुरू झालेलं आहे. त्याची असंख्य कारणं आहेत. पण सुरकुत्या सुद्धा येणं किंवा चेहरा डल दिसणं, असं हे सगळं जे होतं, एजिंग साईन्स ज्या आपल्याला दिसायला लागतात लवकर, तर ते सामान्य आहे का काय? म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की हे होतं, हे योग्यच आहे, पण यांनीच आपलं वय पुढे जातंय हे आपण समजून घ्यायचं का इंटरनली पण काही गोष्टी असतात? इंटरनल गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही सांगताय ते दृश्य परिणाम झाले की चेहऱ्यावर दिसणं, केसांवर दिसणं, पण अदृश्य परिणाम तुमच्या पेशींचं एजिंग, तुमच्या व्हायटल ऑर्गन्सचं एजिंग, तुमच्या हृदयाचं, तुमच्या फुफ्फुसाचं, लिव्हरचं, यांची कार्यक्षमता चांगली राहणं जास्त महत्वाचं आहे, कारण त्याच्यावर हे वरचं डिपेंड करते. जसं आता दूध आहे, दूध चांगलं असेल तर साय चांगली येणार आहे, साय चांगली असेल तर पुढचं सगळं त्याचं संस्कार चांगले होणार आहे. तसं तुमचं आतलं जर रक्तशुद्धी असेल, तुमचं आतलं आरोग्य चांगलं असेल तर तुमची स्किन चांगली राहणार आहे. स्किनला म्हणले क्षीरात संतानिका इव, म्हणजे दुधावरची साय आहे तशी स्किन आहे. म्हणून आतल्या आरोग्यावर वरचं आरोग्य डिपेंड करतं. आणि सध्या लक्ष मला वाटतं की बाहेरच्या दिसण्याकडे जास्त आहे. सध्या आपलं जगच तसं आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला प्रेझेंटेबल राहायचंय आणि त्याचाच मला वाटतं नकळत ताण येत असतो. आणि त्या ताणामुळे आतमध्ये जे बदल होत असतात ते पुन्हा रिफ्लेक्ट होतात. आणि सध्या जे तुम्ही म्हणताय ना अँटी एजिंग, तर तो लपवण्याकडे कल आहे बरं का. म्हणजे सुरकुत्या लपवणे, केस पांढरे झालेले लपवणे म्हणजे अँटी एजिंग नाही. त्यावर तात्पुरते उपाय करणे, मलमपट्टी करणे म्हणजे अँटी एजिंग नाही. आतून प्रत्येक सेल रिजनरेट करणे, रिन्युएट करणे, याला आपण अँटी एजिंग खरं म्हणू शकतो. आणि त्याचं खूप मोठं सायन्स आहे, त्याच्यावर खूप अभ्यास होतोय. प्राचीन काळापासून माणसाला तारुण्य हवंय बघा, कारण तारुण्य म्हणजे कार्यक्षमता, तारुण्य म्हणजे स्मृती, आनंद, उत्साह यांचं प्रतीक म्हणजे तरुण अवस्था. ययाती राजाची गोष्ट माहिती आहे मला वाटतं सगळ्यांना. आरशात पहिला पांढरा केस पाहिला आणि त्याला वृद्धत्वाची जाणीव झाली आणि त्यांनी मुलाचं तारुण्य घेतलं. म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत अनेक सेलिब्रिटीज आहेत त्याच्यावर करोडो रुपये खर्च करतात. आपण मायकल जॅक्सनचं उदाहरण माहिती आहे सगळ्यांना, की तरुण दिसण्यासाठी त्यांनी किती आटापिटा केला, पण आतमध्ये काय नुकसान झालं ते त्याला भरून काढता आलं नाही. म्हणून आतमधलं आरोग्य जास्त महत्वाचं आहे आणि ते तुमच्या स्किनवर आपोआप रिफ्लेक्ट होणार आहे. तो तुम्हाला मिळालेला बोनस आहे. बरोबर. म्हणून आतमधल्या अँटी एजिंगकडे लक्ष देऊया, तर तुम्हाला हवे असलेले बाह्य परिणाम अगदी सहज मिळणार आहेत. पण आतमध्ये आपण ज्या गोष्टी करू शकतो त्या आयुर्वेदात अगदी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. खूप छान. त्याकडे आपण जाऊ, पण मुळात आधी वृद्धत्व जे यायला लागतं, लवकर आपण जे एजिंग सायन्स दिसायला लागतात, याची मूळ कारणं काय आहेत? ती खूप महत्त्वाची समजून घेणं. म्हणूनच मी आज थोड्या नोट्स आणलेल्या आहेत आणि अगदी तुम्हाला संदर्भासहित मी सांगते की का होतं एजिंग हे. एक चरक संहितेतला पहिल्याच अध्यायातला श्लोक आहे. अम्ल म्हणजे खूप आंबट गोष्टी खाण्यामुळे, लवण म्हणजे खूप खारट गोष्टी खाण्यामुळे, कटू म्हणजे खूप तिखट आहारामुळे, आणि क्षार, क्षार म्हणजे जो क्षरण करतो, जो झीज करतो म्हणजे सोडा किंवा जे प्रिझर्वेटिव्ज आहेत यामुळे, शुष्क म्हणजे खूप कोरडा आहार घेतल्यामुळे, अति मांसाहार केल्यामुळे, या सगळ्या गोष्टींमुळे एजिंग फास्ट होतं. तसंच विरूढ नावाचा प्रकार आहे. विरूढ म्हणजे ज्याला अंकुर आलेले आहेत असं धान्य खाल्ल्यामुळे. हे तुम्हाला थोडं सरप्राइझिंग वाटेल कारण आत्ता स्प्राउट्सचा किती बोलबाला आहे. पण तुम्हाला एक माझं आत्ताचं जस्ट एक ऑब्झर्वेशन सांगते. नेफ्रॉलॉजिस्ट एक ब्रांच असते, म्हणजे किडनी सायन्स जे आहे, तर त्याच्यात खूप संशोधन चाललंय आता. माझे एक पेशंट आहेत, त्यांना CKD म्हणजे क्रॉनिक किडनी डिसऑर्डर आहे. तर त्यांना हे स्प्राउट्स बंद करून, कारण त्याचं ॲब्सॉर्प्शन चांगलं व्हावं त्या प्रोटीनचं, म्हणून स्प्राउटेड अन्न बंद करायला सांगितले. आणि आयुर्वेदात पण विरूढ अन्नाचा निषेध आहे. इथे पण विरूढ अन्न आलंय, म्हणजे स्प्राउटेड खाऊ नका, कडधान्य खा, पण ती शिजवून खा, त्याचं वरचं जे फ्रॉद आहे ते काढून खा शिजवल्यानंतर.
कुकरमध्ये शिजवू नका. हं. तर विरुडाचा उल्लेख इथे पण आलेला आहे. कुकरमध्ये धान्य. शिजवायचं नाही. एकूणच आरोग्यासाठी एक सोपी पद्धत म्हणजे भिजवणं कडधान्य कुठलंही, हं. आणि 4-5 तास, जर कठीण असेल खूप तर जास्त तास भिजवून नंतर मोकळ्या भांड्यामध्ये हंडीमध्ये शिजवणं मंद आचेवर, आणि वरती जो फेस येतो कडधान्याचा शिजवताना तो काढून टाकणं, म्हणजे त्यातले टॉक्झिन्स निघून जातात ओ. आणि ते पचायला सुलभ होतं. आपण कुकरमध्ये जेव्हा शिजवतो ते आणखी पचायला जड होतं. ओ. इथे स्प्राउट्सचा उल्लेख आलाय. नंतर नवशुकशमी धान्य. नव हं. म्हणजे नवीन, वर्षाच्या आत खाल्लेले गहू, शुक म्हणजे तांदूळ. हां, हां. वर्षाच्या आतलं धान्य खायचं नाही असं स्पष्ट उल्लेख आहे. खायचं 1 नाही. वर्ष जुनं खायचंय तुम्हाला. बरं. म्हणजे या वर्षी भरलेला गहू तुम्ही पुढच्या वर्षी खायचा आहे. तांदूळ पण आपण जुना करून त्यासाठीच खातो. नवीन तांदूळ चिकट होतो. हां. त्यात द्रवभाग जास्त असतो. हां. तो शरीरात पण चिकटपणा निर्माण करतो. म्हणून जुना तांदूळ खावा, कारण तो हो, पचायला हलका असतो. बरोबर. हां. म्हणून जुना गहू खावा. म्हणून शेतकरी लोक बरेच वर्ष धान्य साचवून ठेवतात. या वर्षीचं पुढच्या वर्षी वापरतात. आणि आपल्यालाही ते शक्य आहे. आपण काय करतो, मार्केटमधनं आणायचं 2-4 किलो वापरायचं. तर तसं न करता 1 वर्ष जुनं धान्य वापरा. त्याचे पण खूप छान रिझल्ट्स आहेत आणि त्याच्या मागे लॉजिक पण आहे. विरुद्ध, आपल्याला माहिती आहे विरुद्ध आहार आपण बोललो असू मला वाटतं. हो हो. वेगवेगळे कॉम्बिनेशन्स जे योग्य नाहीत असे. क्षार अभिषंधी भोजिनाम, पर्युषित भोजिनाम, बरेच आहेत त्याच्यात. पर्युषित म्हणजे शिळं अन्न. सध्या खूप रेडीमेड फूड, पॅकेज्ड फूड आणि बेकरी आयटम्स हे सगळे शिळ्या कॅटेगरीमध्ये येतात. हे सगळं. विषम अध्यशन प्राणायाम, खूप महत्त्वाचा शब्द आहे अध्यशन. म्हणजे जास्त खाण्याची सवय आहे त्यांच्यात एजिंग फास्ट होतं. अध्यशन म्हणजे अधिक खाणं, भूक नसताना खाणं. आणि याच्यावर ग्लोबल लेवलला खूप रिसर्च झाला. इंटरमिटंट फास्टिंग या कन्सेप्टला 2017-18 मध्ये नोबेल प्राईज पण मिळाले. ते यासाठीच की जेव्हा तुम्ही फास्टिंग करता किंवा तुमच्या शरीराला विश्रांती देता तेव्हा नवीन सेल्स तयार व्हायला लागतात. बॉडीतला कचरा आहे तो बॉडी डायजेस्ट करायला लागते. आपण बॉडीतला कचरा डायजेस्ट करायला बॉडीला वेळच देत नाही, अग्नीला वेळच देत नाही. अध्यशन करत राहतो, सतत खात राहतो. सकाळी उठलं की खायचं, रात्री झोपेपर्यंत खात राहायचं. मग त्याची गरज आहे की नाही, कधीतरी भूक लागली म्हणून खायचं, कधी कंपनी आहे म्हणून खायचं, कधी सेलिब्रेशनसाठी खायचं, कधी कंटाळा म्हणून खायचं. आणि सतत खात राहून आपण बॉडीवर ताण टाकतो आहोत. त्यामुळे एजिंग फास्ट होते. खूप महत्त्वाचं कारण अध्यशन आहे. पुढचा एक मुद्दा आहे दिवा स्वप्न, म्हणजे दिवसा झोपल्यामुळे एजिंग फास्ट होते. आणि आपण झोपेवर मागच्याच एपिसोडमध्ये खूप सविस्तर चर्चा केली. तर दिवा स्वप्न टाळायला पाहिजे. दिवसाची झोप, पण नॅप चालणार आहे. नॅप चालेल. पण सुद्धा ती 10 किंवा जेवणानंतर, 15 मिनिटाचीच. जेवणानंतर 1.5-2 तासाच्या अंतराने. नंतर मद्य नित्यानाम, म्हणजे अल्कोहोल जे नेहमी घेतात, स्मोक करतात किंवा कॅफेन असे जे उत्तेजक पदार्थ घेतात त्यांच्यात अर्थात एजिंग फास्ट होतं. आपल्याला ते दिसतं पण. अतिमात्र व्यायाम संक्षोभित शरीरांना, म्हणजे खूप जास्त श्रम करणाऱ्यांना किंवा खूप व्यायाम करणाऱ्यांना एजिंग फास्ट होतं. म्हणजे खूप म्हणजे चांगलं असं सगळीकडे नाही. त्याच्यामुळे प्रमाणात करा. तुमची शक्ती किती आहे त्यानुसार करा. खूप प्रवास करतात लोक, त्यांच्या कामामुळे करावा लागतो कदाचित, पण त्याच्यामुळे सुद्धा एजिंग होतं. जे वर्षानुवर्ष रोज दिवसभरात 3-3, 4-4 तास टू व्हीलरवर प्रवास करतात, ट्रेननी करतात, कोणत्याही कारणाने जर प्रवास जास्त असेल तर वात वाढतो आणि एजिंग होतं. आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा फॅक्टर सांगितला आहे, भय, क्रोध, शोक, लोभ, मोह बहुलानाम. म्हणजे या मानसिक फॅक्टर्समुळे ज्यांना नेहमी काळजी असते, नेहमी राग येतो, खूप दुःख झालेलं आहे किंवा लोभ, हाव आहे कुठल्या गोष्टीची, म्हणजे हे मानसिक भाव आहेत, हे सुद्धा एजिंग करतात. किती सुंदर वर्णन आहे बघा आयुर्वेदामध्ये. आणि इतका सर्वंकष विचार केलेला आहे आपल्या भारतीय शास्त्रांनी की शारीरिक मानसिक अशा दोन्ही कारणांमुळे एजिंग होते. फक्त तुमच्या खाण्यापिण्यामुळे, फक्त तुमच्या लाईफस्टाईलमुळे नाही, तुमच्या विचारांमुळे सुद्धा एजिंग होते. आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो. क्या बात आहे. हा श्लोकच सगळं आलं ना त्यामध्ये. खूप छान सांगताय तुम्ही. आणि खरंच आहे की आजकाल ना तरुण दिसायचं किंवा आपलं अँटी एजिंगसाठी ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट्स, मॉडर्न ट्रीटमेंट्स आहेत त्याच्या मागे सगळेजण पळतात. कारण आपल्याला जे सेलिब्रिटीज दिसतात, हिंदीतले सेलिब्रिटी खास करून, की ते कशा पद्धतीनं त्यांची स्किन ओढून घेतात आणि त्यामुळे ते ग्लो येतोय, अचानक गोरे झालेले आहेत बाबा, अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत. पण मला असं वाटतं आयुर्वेदामधलं जे रसायनशास्त्र आहे की जे अँटी एजिंगवरच बोलतं ते आणि हे मॉडर्न सायन्स, ह्याच्यामधला फरक तुम्ही कसा सांगू शकाल? फरक आहे बरं का. आपल्याकडे पण याचा विचार झालेला आहे. आयुर्वेद अष्टांग आयुर्वेद आहे.
हा. काय बाल ग्रहोर्ध्वांग हा. शल्य दंष्ट्रा जरा वृषान अशी 8 अंग आहेत आयुर्वेदाची, म्हणजे स्पेशालिटी आहेत. हा. त्यात जरा म्हणजे वार्धक्य हा. यावर काम करणारी स्पेशालिटी आयुर्वेदामध्ये होती. आणि ते या सगळ्या गोष्टींचा विचार करत होती की हे कसं अँटी एजिंग करायचं, म्हणजे आतून कसं काय सेल एज रिव्हर्स होईल. त्यासाठीची गोष्ट मला वाटतं तुम्हाला माहिती असावी. च्यवन ऋषींची गोष्ट माहितीये का? मला गोष्टी एक ऐकायला गोष्ट खूप सांगते, आवडतं. सगळ्यांनाच आवडतं. तर च्यवन नावाचे ऋषी होते आणि त्यांची पत्नी तरुण होती, ते खूप वृद्ध झालेले होते. आणि त्यांनी तपश्चर्या केल्यानंतर त्यांना अश्विनी कुमारांनी एक औषध बनवून दिलं. अश्विनी कुमार म्हणजे देवांचे वैद्य, जुळे वैद्य आहेत अश्विनी कुमार. त्यांनी त्यांना एक अवलेह म्हणजे एक टॉनिक बनवून दिलं आणि ते टॉनिक घेतल्यामुळे ते पुन्हा तरुण झाले आणि त्या टॉनिकचं नाव आहे च्यवनप्राश. म्हणून आपण त्याला च्यवनप्राश म्हणतो, कारण त्या ऋषींमध्ये तो वापरून बघितलेला आहे आणि त्यांना तो रिझल्ट आलेला आहे, म्हणून आपण त्याला च्यवनप्राश म्हणतो. तर अशी बरीच रसायन औषधं आयुर्वेदामध्ये सांगितली आहेत. त्याला टर्म्स आहेत, कंडिशन्स आहेत की कशी घ्यायची, कोणी घ्यायची, किती प्रमाणात घ्यायची, कधी घ्यायची, या सगळ्याचं खूप डिटेल वर्णन आयुर्वेदाच्या प्रत्येक ग्रंथामध्ये. म्हणजे हे लक्षात आलं की आयुर्वेद मुळापासून विचार करतोय. मॉडर्न सायन्समध्ये पण मुळापासून विचार केलेला आहे. सध्या त्याच्यावर खूप संशोधन चाललंय. जेरियाट्रिक नावाची ब्रांच आहे. जरा आणि जेरियाट्रिक किती जवळचे शब्द आहेत बघा. पण सामान्य लोकांना आतल्या याच्याशी काही फारसं घेणं देणं नसतं. मी दिसतो किंवा दिसते कशी याच्याकडे जास्त लक्ष असतं, पण आतून असणं जास्त महत्वाचं आहे. ते बदललं तर दिसणं बदलेलच. बोटॉक्स किंवा फिलर्सचे साईड इफेक्ट्स पण आहेत आणि ते सर्वसामान्यांच्या अभ्याकात पण नाही. त्यांनी त्याच्यामागे धावू पण नाही. जर एजिंग होत असेल तर ते रिव्हर्स करण्यासाठी नक्की प्रयत्न करावे, पण आपल्या लाईफस्टाईलला सूट होतील असे, आपल्या आवाक्यात असतील असे आणि जे दीर्घकाळ टिकतील असे उपाय करावेत. भले ते मॉडर्न असो, आयुर्वेद असो, पण त्यासाठी मुळातनं ते समजून घ्यावं की याच्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होत आहेत. एजिंग होतंय म्हणजे काय होतंय हे समजून घेतलं तुम्ही, आपल्या शरीरावर काय साईन्स दिसत आहेत. फक्त सुरकुत्या म्हणजे एजिंग नाही, फक्त ग्रेइंग ऑफ हेअर म्हणजे एजिंग नाही, तर त्याची पण आपल्याकडे परिणाम पण सांगितले. तर ते पण मी विचारणारच होते की ह्या सगळी कारणं कळली आहेत, पण आता त्याचे परिणाम आपल्यावर कसे काय होतात ते पण श्लोकातच सांगितले. म्हणूनच मी आज नोट्स आणल्यात. शिथिली भवंती मांसानी म्हणजे मसल्स तुमचे शिथिल होतात, टोन जातो की नाही. म्हणजे तुमचं एजिंग व्हायला लागलं की टोन जातो. विमुच्यन्ते संधया म्हणजे जॉईंट्स पण ढिले होतात किंवा दुखायला लागतात. विधयते रक्तम रक्तदृष्टी होते, त्याच्यामुळे मग स्किन खराब होते. अनल्पम मेदहा जेव्हा खूप वात वाढतो किंवा वृद्धावस्था यायला लागते तेव्हा फॅट्स चं पर्सेंटेज खूप कमी किंवा खूप जास्त व्हायला लागतं, त्यामुळे स्किनवर सुरकुत्या येतात. ओके. न संधी येते अस्थिषु मज्जा, खूप महत्वाचा शब्द आहे बरं का हा. मज्जा म्हणजे आपला बोन मॅरो किंवा आपला ब्रेन, हा एक प्रकारचा मज्जा धातू आहे. त्याचं रिजनरेशन किंवा नवीन तयार होणं थांबतं. जेव्हा एजिंग प्रोसेस व्हायला लागते तेव्हा नवीन निर्मिती थांबते. मॉडर्न सायन्सनुसार फ्री रॅडिकल्स तयार होतात बॉडीमध्ये. अशा पेशी तयार होतात ज्या स्वतःच इतर पेशींना नष्ट करायला लागतात. मग तिथे नवीन पेशी तयार होतील का? तर नाही होणार. हे सांगितलंय. न संधीयते अस्थिषु मज्जा म्हणजे नवीन धातू तयार होत नाही. शुक्रम न प्रवर्तते म्हणजे प्रजनन शक्ती कमी होते. आणि ओजहा क्षयम उपैती म्हणजे जे तेज असतं, प्रभा ज्याला म्हणतो आपण, जो ग्लो असतो तो कमी व्हायला लागतो. येस, ते कमी व्हायला लागतं. हे सगळे एजिंगचे परिणाम आहेत आणि त्याच्यामुळे ग्लानी येते, म्हणजे काही करावंसं वाटत नाही. सीदती म्हणजे गळून जातो तो माणूस, सतत झोपावंसं वाटतं किंवा निरुत्साह येतो, कुठल्या कार्यात उत्साह वाटत नाही. आणि शरीर मनाच्या चेष्टा म्हणजे प्रयत्न करण्यामध्ये तो असमर्थ असतो. कुठलं शारीरिक चॅलेंज म्हणा, मानसिक चॅलेंज म्हणा, जेव्हा एजिंग होतं तेव्हा घेण्याची कॅपॅसिटी कमी होते. वृद्धांमध्ये आपण बघा 60-70 नंतरच्या लोकांना नको वाटतं नवीन काहीतरी करायला. तसंच जर तरुण वयात तुम्हाला वाटत असेल की मला आता हे नवीन चॅलेंज आलंय, घेऊ की नको, समजा की एजिंग सुरू झालंय कदाचित. तरुण अवस्था म्हणजे काय, चॅलेंज घेण्याचं वय आहे. स्टुडंट्सनी, तरुण लोकांनी नवीन चॅलेंजेस घ्यायची तयारी पाहिजे. मग ते शारीरिक चॅलेंज असो, एखादा ट्रेक करायचा असो, एखादी मॅरेथॉन असो, एक्सरसाइज मधला नवीन काहीतरी प्रकार असो. तुम्ही जर रुटीन तेच करताय, तुम्हाला नवीन करावंसं वाटत नाही, तर समजून घ्या की एजिंग सुरू झालंय. तरुणावस्था म्हणजे नवीन करण्याचं वय आहे. आणि त्याचे परिणाम सांगितलेत. नष्ट स्मृती बुद्धी. स्मृती बरेचदा असं म्हणतात पेशंट मला की मॅडम आम्ही विसरायला लागलो आजकाल. एक गोष्ट कुठे की आम्ही विसरतोय, मग हे स्मृती सुद्धा तरुण वयाचं लक्षण आहे.
एजिंग होते म्हणजे तुमची स्मृती कमी होते, चेहऱ्यावर किती पण ग्लो असू दे, पण लक्षात राहत नाहीये, मग त्या तारुण्याचा काय अर्थ आहे? तर तुम्हाला असं तारुण्य हवं जे तुम्हाला मानसिक स्ट्रेंथ देणार आहे, शारीरिक स्ट्रेंथ देणार आहे, फिजिओलॉजिकल स्ट्रेंथ देणार आहे, आणि मग ती तुमच्या चेहऱ्यावर आपोआप रिफ्लेक्ट होणार आहे. आणि शेवटी छाया, म्हणजे छाया जे म्हटलं ना की आपली एक ऑरा असतो, तो ऑरा बिघडतो जेव्हा एजिंग व्हायला लागतं. त्याच्यावर पण खूप संशोधन झालेलं आहे की तरुणांचा, नवीन ज्यांच्यात एनर्जी असते त्यांचा ऑरा एक पॉझिटिव्ह असतो, आणि ज्यांचं एजिंग व्हायला लागतं त्यांच्या ऑरामध्ये हळूहळू बिघाड दिसायला लागतात, फिशर्स दिसायला लागतात, कुठे कट दिसायला लागतात त्या ऑरामध्ये. आणि रोगाणाम अधिष्ठानभूतांच सर्वम आयुरवाप्नुती, म्हणजे वेगवेगळे रोग व्हायला लागतात. हे वार्धक्याचं लक्षण आहे, रोग होणं, वेगवेगळे रोग होणं. फक्त वार्धक्य म्हणजे वय वाढणं नाही, तर हे सगळे बदल शरीरात होतात तेव्हा वार्धक्य येतं. हे झाले त्याचे परिणाम. कारणं पाहिली आपण, या कारणांमुळे झाले हे परिणाम. हे परिणाम म्हणजे वार्धक्य आहे, समजून घ्या. हे सगळे नोट डाऊन करून घ्या आणि स्वतः एक चेकलिस्ट बनवा की माझी मेमरी कशी आहे, आठवतंय का मला, माझा उत्साह कसा आहे, नवीन चॅलेंजेस घेऊ शकतो का मी, कोणी काही म्हटलं की पटकन तयार होतो का मी. करेक्ट. हे तारुण्याचं लक्षण आहे. एक ती ऍड यायची बघा, मला आता माहित नाही येते की नाही, की 70 वर्षाचा माणूस लिफ्ट बंद पडली की चढत जातो, आणि 30 वर्षाचा मात्र धापा टाकत चढतो की लिफ्ट का बंद पडली. म्हणजे परिस्थितीतला चेंज अडॉप्ट करण्याची ताकद पण तारुण्याचं लक्षण आहे. हे मानसिक शारीरिक दोन्ही गोष्टींनी आहे. त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी ती अडॉप्ट करण्यासाठी तुम्ही तयार आहात का, दॅट इज युअर एज, दॅट इज बायोलॉजिकल एज. एजिंग लवकर होऊ नये, आपल्याला थकवा येऊ नये, उत्साह राहावा, आपल्याला नवीन चॅलेंजेस घेण्याची ताकद असावी. केवळ सौंदर्य नाही तर आतूनही तरुण राहण्यासाठी आयुर्वेद काय उपाय सांगतो? फक्त आयुर्वेदच नाही बरं का, आपल्या भारतीय संस्कृतीने पंचकोश ही संकल्पना मांडलेली आहे. बरं. ती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे माझी शाळा आहे ज्ञानप्रबोधिनी, मी बरेचदा सांगत असते, प्रबोधिनीचं शिक्षण हे पंचकोशाधारित शिक्षण आहे. म्हणजे संपूर्ण जीवनाचा विकास करणारं शिक्षण आहे. पंचकोशांमध्ये पहिला कोश आहे अन्नमय. तर तुम्हाला जर दीर्घ आयु आणि तरुण अवस्था हवी असेल, एनर्जेटिक लाईफ हवं असेल, तर त्यासाठी तुम्हाला अन्नमय कोश तुमचा व्यवस्थित मेंटेन केला पाहिजे, म्हणजे आहार तुमचा, त्याच्यामध्ये व्यायाम पण येतो. प्राणमय कोश दुसरा आहे, म्हणजे तुमची प्राणशक्ती चॅनलाइज पाहिजे. सगळ्या अवयवांना, सगळ्या पेशींना योग्य ती शक्ती मिळण्यासाठी मग प्राणायाम करणं, साधना करणं, खेळणं, हे सगळं प्राणायामामध्ये आलं. तिसरा आहे मनोमय कोश. म्हणजे मानसिकता तुमची कशी आहे, फक्त विचार नाही, तुमच्या भावना कशा आहेत त्या तुम्ही समजून घेता आहात का, त्या तुम्हाला जाणवत आहेत का, तेवढा वेळ तुम्ही स्वतःला देताय का, हिलिंग करताय का भावनांचं. हे सुद्धा एजिंगमध्ये खूप महत्त्वाचं आहे बरं का. बरेचदा आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं की भावनिक पण काही आघात झालेले असतात आणि त्यामुळे एजिंग होतं. मग अशी मी सांगितलं तसं शोक आहे, राग आहे, क्रोध आहे, यामुळे एजिंग होत आहे. पण मग ते हील करता येतं आपल्याला, पण त्याच्याकडे लक्ष आहे का. बरोबर. वरवरनं आपण किती पण अप्लाय करू, किती पण बोटॉक्स करू, पण तुम्हाला भावनिक जखम झाली असेल, ती जोपर्यंत भरून येत नाही तोपर्यंत तुमचं शरीर आतून हील होत नाही, आणि तो आहे मनोमय कोश. बरोबर. पुढचा आहे विज्ञानमय कोश. म्हणजे नवीन समजून घेण्याची, आपण मागच्या एपिसोडमध्ये म्हटलं ना, नुसती माहिती नाही, अनुभव घेण्याची क्षमता म्हणजे विज्ञानमय कोश. तर जोपर्यंत तुम्ही लर्निंग मोडमध्ये आहात ना, तोपर्यंत तो कोश चालू आहे. नवीन शिकण्याची इच्छा आहे, लर्निंग मोड आहे, तोपर्यंत तुम्ही तरुण राहता. बरेच आता म्हणजे वयस्कर लोक असतात 60-70, तरी नवीन शिकण्याची आवड असते. कोणी सायकलिंग शिकतं, कोणी काय नवीन नवीन शिकत असतात. तर हे लर्निंग मोड जो आहे ना, तो आहे विज्ञानमय कोश. किंवा अनुभव घेऊन आपले ओपन करणं, ब्रेन सेंटर्स ओपन करणं. आणि शेवटचा आहे आनंदमय कोश, आणि त्यासाठीच आपली आयुष्याची धडपड आहे सगळी, आनंद मिळावा. पण तो आनंद स्थायी असावा, सतत असावा, यासाठीची साधना ती आनंदमय कोश, ती मेडिटेशनने येते. तर या सगळ्या कोशांचा सर्वांगीण विकास केला तर वार्धक्य खूप किरकोळ आहे त्याच्यासमोर, सगळेच आजार किरकोळ आहेत. हिलिंग पॉवर आतून यायला सुरुवात होते. तर ही एक मोठी कॉन्सेप्ट आहे, आपण पुन्हा कधीतरी त्याच्यावर बोलू. योगामध्ये ही कॉन्सेप्ट खूप छान सांगितलेली आहे. योग याच्याबद्दल खूप, कारण मी मध्ये योगाचे क्लासेस केले, त्यावेळेला मी याबद्दल खूप अभ्यास केला. कारण केवळ शरीराने आपण योग करत नाही, तर या सगळ्या गोष्टींचा त्यात खूप महत्त्वाचा रोल आहे. खूप मोठा विषय आहे हा पंचकोश, हा खूप सुंदर आहे. आणि मला वाटतं आपण आत्ता ना, काय झालंय, चष्मा आपण पाश्चात्यांचा लावलाय, त्याच्यामुळे बरेचदा आपण जे पॅरामीटर्स आहेत, आपल्या आयुष्याचे जे तत्व आहे, फिलॉसॉफी आहे,
ती पाश्चात्यांच्या दृष्टिकोनातून पाहायला लागलोय की काय. खरं म्हणजे आपली संस्कृती समृद्ध आहे आणि पाश्चात्यांना त्याचं खूप आकर्षण वाटते. जेव्हा त्यांनी सांगितलं ना तेव्हा आपल्याला ते पटायला लागतं. बरोबर. म्हणून याचा अभ्यास लहानपणापासून करणं आवश्यक आहे. या कन्सेप्ट मुलांना माहीत असणं आवश्यक आहे. तर ते पुढे त्यांच्या आयुष्यात रिफ्लेक्ट होतील. बरोबर. आणि रसायन जे म्हटलंय ना त्याच्यात 2 प्रकार सांगितलेत. प्रत्येक ग्रंथामध्ये रसायन आहे. एक आहे कुटीप्रावेशिक, दुसरा आहे वातातपिक. कुटीप्रावेशिक म्हणजे तुम्हाला पूर्ण कायाकल्प करायचा असेल, तुम्हाला पूर्ण चेंज व्हायचं असेल तर त्यासाठी दीर्घकाळ, महिना 2 महिने तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवेशित होऊन म्हणजे ॲडमिट होऊन पूर्ण कायाकल्प करणे तुमच्या शरीराचा, त्यासाठीची प्रोसेस आहे ती कुटीप्रावेशिक रसायन असं आहे. पूर्वी म्हणजे तशी पद्धत असावी की राजा महाराजा ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या कुटीमध्ये राहायचं आणि वैद्यांनी सांगतील ते उपचार आहार घेऊन शरीरातला प्रत्येक सेल बदलून टाकायचा. अशी ती प्रोसेस आहे. ती मला वाटतं आत्ताच्या काळात सगळ्यांना जमणं शक्य नाही. दुसरं आहे वातातपिक रसायन. वात म्हणजे हवा, आतप म्हणजे ऊन. तर हवा उन्हामध्ये जाऊन तुमचं रोजचं काम करून सुद्धा तुम्ही रसायन सेवन करू शकता आणि ते आत्ताच्या काळात सगळ्यांना शक्य पण आहे. आता या दोन्हींचे फायदे काय होतात तर कशासाठी करायचं हे तर दीर्घ आयु, त्यांनी काय काय फायदे मिळणार आहेत. दीर्घ आयु, स्मृती, मेधा, बुद्धी, आरोग्यम तरुणम वयाः, प्रभा, ग्लो, वर्ण, उत्तम वर्ण, स्वर म्हणजे मधुर स्वर, औदार्य, देह इंद्रिय बलोदयम म्हणजे देहाचं इंद्रियाचं बल, वाक्सिद्धिम, वाक्सिद्धी म्हणजे तुम्ही बोलाल ते सत्य होण्याची ताकद. म्हणून ऋषी मुनी जे बोलायचे ते सत्य नाही व्हायचं का, तर ते याची ताकद आहे सगळी. वृषताम म्हणजे प्रजनन शक्ती, कांती अवापनोती रसायनात म्हणजे या कुटीप्रावेशिक रसायनामुळे किंवा वातातपिक रसायनामुळे तुम्हाला जर हे हवं असेल तर रसायन चिकित्सा करा असं सांगितलं. आता रसायन चिकित्सेसाठी टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. की घेतलं 1 चमचा च्यवनप्राश की झालो तरुण असं नाही होणार आहे. पहिली अट आहे त्याला शरीर शुद्धी. आयुर्वेदात सांगितलंय जर शरीर शुद्धी न करता तुम्ही रसायनाचं सेवन केलं तर ज्याप्रमाणे भिंतीवरचा रंग न काढता दुसरा रंग दिला तर तो चिकटत नाही, त्याप्रमाणे पंचकर्म न करता शरीर शुद्धी न करता तुम्ही रसायन घेतलं तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे टॉनिक म्हणून सुपरफूड म्हणून जाता येता सगळं पौष्टिक खाऊन सुद्धा रिझल्ट का दिसत नाही, कारण शरीर शुद्धीच झालेली नसते. बेसिकमध्येच गोंधळ असतो. म्हणून शरीर शुद्धी खूप महत्त्वाची प्रोसेस आहे आणि त्याकडे इतकं दुर्लक्ष होतं. डिटॉक्स ही फार मला वाटतं कॉमन टर्म म्हणून वापरतो आपण. खूप महत्त्वाची टर्म आहे शरीर शुद्धी किंवा पंचकर्म. जर मुळापासून प्रत्येक सेलमध्ये काहीतरी जागा असेल तर ते रसायन अडॉप्ट करणार आहे. तुमचं घर आधी खचाखच भरले आणि त्यात तुम्ही नवीन वस्तू आणून टाकताय तर त्या वस्तूचा तुम्ही उपभोग घेऊ शकणार नाही. आधी थोडी जागा करायला पाहिजे नवीन गोष्टीला. तसं जर तुम्ही रसायन घेणार असाल तर आधी शरीरात थोडी जागा करा, त्याला थोडी स्पेस द्या आणि मग रसायन घ्या. म्हणजे पहिला नियम आहे शरीर शुद्धी आणि नंतर आता सांगते त्यासाठीचे उपाय. म्हणजे वातातपिक रसायन तुम्हाला जर तुमचं रोजचं काम करून हे सगळे फायदे हवे असतील तर काय करायचं. त्यातला पहिला आहे अभ्यंग. आपण मागे पण बोललो. अभ्यंगाच्या श्लोकामध्ये आलंय की स जराश्रम वातहा म्हणजे जरा म्हणजे वार्धक्याचा नाश करणार आहे अभ्यंग आणि झोप चांगली आणणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी अभ्यंग करा, पादाभ्यंग करा, शिरोभ्यंग करा. नंतरचं औषध आहे आवळा. सगळ्यांना माहिती आहे व्हिटॅमिन सीचं पॉवर हाऊस आहे. सगळ्यात उत्तम व्हिटॅमिन सी आहे आणि त्यांनी केस, त्वचा, आतले सगळे घटक यांना खूप सुंदर ऊर्जा मिळते. म्हणून तुमच्यासाठी मी आवळा आणलेला आहे आज, तर तुम्ही नक्की घ्या. ताजा आवळा घ्या किंवा आवळा पावडर घ्या. बरेच जण ज्यूस घेतात, रेडीमेड ज्यूस घेतात. त्याला माझा थोडा विरोध असतो, कारण तुम्ही ताजा रस जर आवळ्याचा काढून बाहेर ठेवलात तर तो टिकणार नाही. बॉटल मधला टिकतो म्हणजे त्यात काहीतरी प्रोसेस आहे किंवा प्रिझर्वेटिव्ह आहेत. मग त्यापेक्षा चूर्ण घ्या. चूर्णात प्रिझर्वेटिव्ह नाही. हे आपल्याकडे चूर्णच आहे ना? येस, हे चूर्ण आहे, आमलकी चूर्ण. हे आपण सन ड्राईड आहे म्हणजे आपण उन्हात आवळा वाळवून त्याच्यापासून बनवलेलं चूर्ण आहे. हे तुम्ही घरी बनवू शकता आवळ्याच्या सीझन मध्ये. आणि हे सकाळी 1 चमचा वगैरे घेतलं गरम पाण्यामध्ये तर गरम थंड पाण्यात तुमच्या सीझन नुसार घेऊ शकता तुम्ही. पण त्याचे अमेझिंग आहेत रिझल्ट. तर माझा असा सल्ला असतो की ज्यूस घेण्यापेक्षा, रेडीमेड ज्यूस घेण्यापेक्षा अशा स्वरूपात आवळा घ्या. सीझन मध्ये तर 4 महिने ताजा आवळा मिळतो. एरवी आवळा पावडर घ्या. आणखी एक उपाय म्हणजे च्यवनप्राश आवळ्याचाच आहे. त्यात आवळा आणि इतर 40 औषध आहेत. फक्त बनवण्याची प्रोसेस महत्वाची आहे. कंपन्यांनी बनवलेला आणि आम्ही बनवलेला च्यवनप्राशात जमीन आसमानाचा फरक आहे. खूप फरक आहे, कारण औषधांची क्वालिटी तशी नाही. आणि मागे पण मी सांगितलं की च्यवनप्राश तुम्ही कुठूनही घेऊन चालत नाही, त्याचे पूर्ण बेनिफिट्स तुम्हाला मिळत नाहीत. त्यामुळे ते असेच
जे बनवलेले असतात आपल्या डॉक्टरांकडे जे बनवलेले असतात खरं सांगायला गेलं तर Yes. तिथूनच ते घ्यावेत Yes. कारण ते आपल्याला कारण ती देतात. प्रोसेस खूप हो, महत्वाची आहे त्याची. आहे. ते असं जनरल टॉनिक नाहीये की नाही. कुठलेही कसंही बनवावं. बरोबर. तर ती सूक्ष्म प्रोसेस आहे. तिसरं आहे हळद. हळदीवर पण खूप संशोधन झालंय. कर्क्युमिन नावाचा त्यातला जो घटक असतो तो हे सगळं अँटी एजिंग म्हणजे एजिंग प्रोसेसला रिव्हर्स करू शकतो आणि तो फॅट सोल्युबल आहे. म्हणून मग तुम्ही हळद दुधातनं घ्यायला हवी किंवा तुपातनं घ्यायला हवी. म्हणून आपण फोडणीत हळद टाकतो. कारण ती त्यातलं ऍक्टिव्ह प्रिन्सिपल आहे ते फक्त फॅटमध्येच ऍब्सॉर्ब होतं. म्हणून तुम्ही रोज हळद दूध घेऊ शकता. सकाळी घ्या, संध्याकाळी घ्या. किंवा ते ओली हळद जी असते हो ती जर का आलं आणि ओली हळद आपण घेतली तर त्याचा ज्यूस ती पण चालू शकते. चालेल ना? खूप छान. हा पण ते ज्यूस घेताना पण त्यात थोडंसं तूप ऍड करा. बरं. कारण ते फॅट सोल्युबल आहे. बरोबर. आलं लक्षात. तुमच्या शरीरात ऍब्सॉर्ब व्हायला पाहिजे ना ते. तर फॅटच्या माध्यमातून म्हणजे दुधातून तुपातून असं घ्या. नंतरचा पुढचा फॅक्टर आहे तूप. खूप उत्तम रसायन आहे तूप. सगळ्यांनी एक चमचा सकाळ संध्याकाळ घ्यायला हवं. घरी बनवलेलं तूप. घरी बनवत नसाल तर मग दुसरं वर्जिन तुम्ही कुठलं कोकोनट ऑइल, आल्मंड ऑइल असं घेऊ शकता घाण्यावर बनवलेलं. पण स्निग्धपणा हवा शरीराला अँटी एजिंगसाठी. मी मागे पण नेहमी सांगत असते की आता सध्या ना वृक्ष गोष्टींचा खूप अतिरेक चाललाय. खूप कोरडा आहार. कारण वजन वाढवायचं नाही. पण स्निग्धता म्हणजे बाइंडिंग एजंट आहे. तुम्हाला त्याची गरज आहे. म्हणून तूप किंवा शुद्ध प्रकाराचं तेल तुमच्या आहारात हवं. अतिरेक नको. फोडणीतलं किंवा तळणीचं तेल म्हणत नाहीये मी इथे. शुद्ध म्हणजे नुसतं 1 चमचा तेल तुम्ही सकाळी उपाशीपोटी बदामाचं घेऊ शकता. नुसतं 1 चमचा तूप तुम्ही गरम दुधात गरम पाण्यात घेऊ शकता. हे झालं पुढचं रसायन. नंतर आहे शतावरी. सगळ्यांना माहिती असलेलं औषध आहे. खूप सुंदर औषध आहे. फक्त स्त्रियांसाठी नाही, लहान मुलांसाठी आहे, सगळ्यांसाठी, वृद्धांसाठी, पुरुषांसाठी, सगळ्यांसाठी शतावरीचा खूप छान रिझल्ट आहे. प्रूव्ह झालेला आहे ही अँटी एजिंग आहे. आणि अश्वगंधा आहे. अश्वगंधाचे पण आपल्याला सगळ्यांना बऱ्याच म्हणजे माहिती असेल. अश्वगंधा खूप छान वनस्पती आहे. त्याचे वेगवेगळे कल्प असतात. कॅल्शियम पण मिळतं त्यातून. खूप छान. ज्येष्ठमध आहे. गुडूची हे खूप छान औषध आहे अँटी एजिंगसाठी. अँटी एजिंग म्हणजे आपल्याला वार्धक्य आणि मृत्यू यापासून दूर ठेवणारी औषधं. आणि अमृत अशी कन्सेप्ट आहे की नाही. आपण अमृत म्हणतो. एक आपल्या लहानपणापासून ऐकलेले आपण की अमृत घेतलं की मृत्यू दूर होतो. पण अमृत म्हणजे काय? कुठे गेलं ते अमृत? आपल्या पूर्वजांनी समजा शोधलं असेल तर ते कुठे गेलं? तर ते या औषधींमध्ये आहे. काही औषधांना अशी नावं दिलेली आहेत. गुडूचीचं नाव आहे अमृता. अच्छा. इतकी साधी वनस्पती आहे. कुठल्या कंपाऊंडवर वाढते, निंबावर वाढते. तुम्ही घरात कुंडीत लावू शकता. आणि त्याचं एवढंसं खोड घ्यायचं बोटभर जाडीचं. ते ठेचून 1 कप दुधात उकळायचं आणि ते दूध रोज प्यायचं. तुमचे सांध्यांचे विकार, तुमची त्वचा, तुमचे केस आणि सगळी रक्तशुद्धी. इतकं सुंदर औषध आहे अमृता. ते खरंच नावासारखं अमृत आहे आणि अँटी एजिंग करतं हे प्रूव्ह झालेलं आहे. या प्रत्येक औषधावर रिसर्च पेपर्स आहेत. माझा ते अभ्यास करून मी हे मांडते. आपल्याला एवढा वेळ नसल्यामुळे मी त्याच्या मागचं सायन्स किंवा लॉजिक सांगत नाही. पण ही सगळी औषधं अँटी एजिंग म्हणून काम करतात. हे हजारो पिढ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि आता त्याच्यावर रिसर्च आहे. आपल्याकडे पुरेसा डाटा आहे की हे अँटी एजिंग आहेत. फक्त ते आपण रोज वेगवेगळ्या स्वरूपात घेतले पाहिजेत. आता बरेच प्रेक्षक विचारतील की मग आम्ही रोज सगळं कसं घ्यायचं? हे पण चांगले, ते पण चांगले, ते पण चांगले. तुम्ही वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घेऊ शकता. जसं उन्हाळ्यात गुडूची घ्या, हिवाळ्यात अश्वगंधा घ्या, थोडी पचायला जड असते. एरवी पावसाळ्यात ज्येष्ठमध घेऊ शकता. वर्षभर आवळा तर वर्षभर घेऊ शकता. च्यवनप्राश वर्षभर घेऊ शकता. तूप वर्षभर घेण्यासारखं औषध आहे. तर हे झाले आहारातले फॅक्टर. विहारातले मी सांगितलं तसं अभ्यंग आणि पुरेशी झोप हे 2 विहारातले फॅक्टर. आणि एक्सरसाइज सुद्धा. एक्सरसाइज सुद्धा अँटी एजिंग आहे. त्याचं एक स्टडी झालेलं आहे. टेलोमियर शॉर्टनिंग म्हणतात. त्यामुळे एजिंग फास्ट होतं. म्हणजे आपल्या जीन्समध्ये, DNA मध्ये किंवा पेशींमध्ये जे कॉम्प्लिकेटेड बदल होतात त्याला म्हणतात टेलोमियर शॉर्टनिंग. आणि त्याच्यामुळे एजिंग होतं. म्हणजे कोणाकोणाला सुरकुत्या असतील पण कदाचित तो आतला DNA चांगला असू शकतो. त्यामुळे आपण असं प्रेडिक्ट नाही करू शकत. तर टेलोमियर शॉर्टनिंग रिव्हर्स करण्यासाठी एक स्टडी केला गेला आणि त्याच्यात असं सिद्ध झालं की जे व्यायाम करत नाहीत त्यांच्यामध्ये 5 ते 10 वर्ष एज बायोलॉजिकल वाढलेलं असतं. म्हणजे तुम्ही 30चे असाल पण तुमचं शरीर 40 वर्षाचं असेल. तुम्ही 50चे असाल, शरीर 60 वर्षाचं असेल. म्हणून व्यायाम अत्यावश्यक आहे. तर व्यायाम सगळ्यांनी अवश्य करा. खूप घासून गुळगुळीत झालेली टर्म असली तरी व्यायामाला काहीच पर्याय नाही. आणि तिसरी गोष्ट आहे विचार. तो पण स्ट्रेसमुळे आपलं एजिंग होतं हे आपल्याला माहिती आहे. तर ते कमी करण्यासाठी मग प्राणायाम आहे, मेडिटेशन आहे, मन स्थिर ठेवण्यासाठी योगासनं आहेत. हे असे काही ना काही उपाय सगळ्यांनी केले तर एजिंगचा स्पीड रिव्हर्स होऊ शकतो. बरोबर.
आणि तुम्ही म्हणालात तसं ते फर्टिलाइज जे काही अन्न आहे त्याचा आपल्या एजिंगवर खूप परिणाम होत असतो. तर मग त्यासाठी काय करायचं? सध्या सगळंच हायब्रिड आहे, केमिकल्सच्या फवारण्या आहेत आणि दुधामध्ये सुद्धा खूप भेसळ आहे. आपल्याला सारखी काळजी वाटत असते की आपण सेंद्रिय अन्न घेतोय का आणि त्यांनी आपल्याला काय नुकसान होतंय का. तर आता दोनच मार्ग आहेत, एक तर आपण स्वतः उगवणे किंवा जे आपल्याला मिळतंय त्याच्यात काहीतरी इम्प्रूव्हमेंट करणे. बरोबर. तर शक्यतो घरचं का हे सगळेजण सांगतात. घरचं खाल्लं तरी पण फर्टिलायझर्सला काय करणार आहे आपण, तर त्याला आयुर्वेदामध्ये विषघ्न औषधी सांगितलेत. फर्टिलायझर्स म्हणजे एक प्रकारचं विष आहे, तर विषघ्न गण सांगितलेला आहे आयुर्वेदामध्ये, म्हणजे ग्रुप सांगितलेला आहे औषधांचा. त्यात महत्वाची औषध आहेत सुंठ, मिरी, काळी मिरी, पिंपळी, हळद, ही सगळी विषघ्न औषध आहेत. म्हणून त्यांचा स्वयंपाकात वापर करणे खूप महत्वाचं आहे. जसं आता दुधाची विषाक्तपणा किंवा दुधाची टॉक्झिसिटी कमी करायची असेल तर सुंठ आणि हळद घालून दूध उकळा, म्हणजे त्याचा दुष्परिणाम थोडा कमी व्हायला मदत होईल. आणि मिरी खूप सुंदर औषध आहे बरं का विषघ्न, त्याचा वापर आपण कमी करतो. हॉटेल्समध्ये गेल्यानंतर 2 असतात ना पिपर आणि सॉल्ट ठेवलेलं असतं, तर ते ऍक्च्युली सगळ्या टेबल्सवर घरामध्ये पाहिजे. थोडंसं भाजीत घेताना तुम्ही थोडी मिरी टाका वरनं, किंवा शिजवताना थोडी मिरी पावडर वापरा. भारतात ना मिरची उशिरा आली, खूप उशिरा आली. आधी तिखटपणासाठी भारतामध्ये सुंठ, आलं, मिरी याच औषधी होत्या. मिरी तिखट आहे आणि मिरीचा विषघ्न गुण खूप सुंदर त्याच्यावर काम झालेलं आहे. तर टेबलावर सगळ्यांच्या घरात नक्की मिरी पावडर ठेवा आणि जेवताना वरण भातात एकतर शिजवताना किंवा जेवताना घाला. म्हणजे हळद, सुंठ, मिरी आणि पिंपळी या औषधांचा वापर करा. पिंपळी तर आपण ठेवतच नाही खरं तर घरामध्ये. ठेवायला हवी खरं, म्हणजे हिवाळ्यात का होईना पिंपळी थोडीशी दुधात टाकून घ्यायला हवी. जे चहा मसाला असतो त्याच्यामध्ये तुम्ही पिंपळी टाकू शकता आणि ते दुधात उकळू शकता. अशा औषधांचं मिश्रण आपण वेगवेगळं करू शकतो. इतकं आपलं आहारशास्त्र किंवा पाकशास्त्र समृद्ध आहे आणि त्याला जर आयुर्वेदाची जोड दिली तर इतक्या सुंदर रेसिपी बनवू शकतात आणि त्या आरोग्यासाठी खूप छान आहेत. फक्त थोडा अवेअरनेस पाहिजे. तुमच्या रोजच्या रुटीनमध्येच तुम्ही एवढासा चेंज केला तरी तुम्हाला फायदा होणार आहे. तर अवेअरनेस हवा. आणि आणखी एक मला आता आठवलं, अँटी एजिंगसाठी तन्मना हा एक शब्द खूप महत्वाचा सांगितला आयुर्वेदात. तन्मना म्हणजे माइंडफुलनेस. 2 गोष्टी करताना माइंडफुल राहायला हवं. पहिली गोष्ट जेवण. सध्या कसं जेवतात सगळेजण, फोन चालू, टीव्ही चालू, उदरभरण, यज्ञकर्म आपण विसरून गेलो आता. रामदास स्वामींनी सांगितलं यज्ञकर्म आहे जेवण. तर पहिली गोष्ट भोजन करताना तन्मना जेवण. सगळं पोटासाठीच आहे. शांत बसा 10-15 मिनिटं, सावकाश दीर्घ श्वास घ्या, अन्नाकडे कृतज्ञतेने बघा आणि मग जेवा. तर तुम्ही अगदी चटणी भाकरी खाल्ली तरी तुमच्या अंगी लागेल ती. आणि तुम्ही सोन्याचा घास खाल्ला पण तुमचं लक्ष जेवणात नसेल तर त्याचा उपयोग नाही. म्हणजे तन्मना हे भोजनाच्या वेळेस. दुसरं, शरीर शुद्धीच्या वेळेस तन्मना असावं असं आयुर्वेदात सांगितलं. आणि आज तुम्हाला सांगते, हसू येईल पण मोबाईल घेऊन टॉयलेटमध्ये जाणारी तरुण पिढी घरोघरी दिसेल तुम्हाला. म्हणजे शरीर शुद्धीसाठी सुद्धा वेळ राहिला नाही. झोपताना मोबाईल, टॉयलेटमध्ये मोबाईल, जेवताना मोबाईल. म्हणजे तन्मना ज्या क्षणात आपण जगतोय ना तो क्षण कॅप्चर करायचं राहूनच जात आहे. आणि त्यामुळे एज वाढतंय. म्हणजे याचे लॉंग टर्म दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे आहार, विचार, तुमची जीवनशैली, विहार या सगळ्यांचा परिणाम अँटी एजिंगवर होणार आहे आणि मग तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळणार आहेत जे सगळ्यांना हवेत. बरोबर, अगदी बरोबर. क्या बात आहे, किती छान सांगितलं तुम्ही. सगळे आता म्हणजे अँटी एजिंगसाठी केवढं काय 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 याच्यामध्ये आहे, एवढं सगळं सांगितलं तरी सुद्धा आम्हाला गोल्डन टिप ही हवीच आहे. येस नक्की. रसायन घेतल्यामुळे काय काय फायदे होतात ते सांगते आणि मग गोल्डन टिप सांगते. स्थिर सुविभक्त मांसाहार, म्हणजे त्यांचं मसल्स आहेत ते टोंड होतात, स्थिर होतात. आपण बघतो ना बॉडी बिल्डर्सचे किती टोंड असतात मसल्स, थुलथुलीतपणा नसतो, तसा होतो. सुसंहत स्थिर शरीराहा, शरीर स्थिर होतं. सुप्रसन्न बलवर्ण इंद्रियाहा, प्रसन्न दिसतात आणि वाटतं त्यांना. सर्वत्र अप्रतिहत पराक्रमाहा, म्हणजे कुठेही कोणी त्यांना चॅलेंज करू शकत नाही. शरीर मनाने इतके स्ट्रॉंग होतात. आणि क्लेश सहाश्च, क्लेश म्हणजे कष्ट सहन करण्याची तयारी असते. परिस्थिती बदलली तरी त्याला तोंड देण्याची तयारी असते. हे रसायनाचे फायदे पाहिजे असतील तर हे सगळे आपण पाहिलेले चेंजेस कराच. आणि आणखी एक सुंदर, खूप सुंदर गोल्डन टिप तुम्हाला देते, ती सगळ्यांनी नक्की लक्षात ठेवा. एक अष्टांग संग्रह मध्ये मला एक श्लोक सापडला.
दानशील दया सत्य ब्रह्मचर्य कृतज्ञता रसायनानी मैत्रीच पुण्यायू वृद्धिकृत गणः. गण म्हणजे ग्रुप. हां, काय सांगितलंय, कुठल्या गुणांमुळे रसायन इफेक्ट मिळतो, कुठल्या गुणांमुळे आपलं एजिंग कमी होतं. तर ते आपण आहार विहार पाहिलाच, त्यात हे खूप सुंदर सापडले मला. दान म्हणजे ज्याची देण्याची भूमिका आहे. हां, देण्याची प्रत्येक गोष्टी, तुमचं ज्ञान असेल, अन्न असेल, देण्याची भावना हवी. बरोबर. देणं दिसत नाही, ती भावनाच पाहिजे आतून. ते झालं दान. शील दया, सत्य स्वतःशी प्रामाणिक राहणं. सत्य म्हणजे खरं बोलणं नाही, स्वतःशी प्रामाणिक राहणं. ब्रह्मचर्य कृतज्ञता. कृतज्ञता खूप मोठं मेडिसिन आहे. हां, मी काल एक विचार करताना मला जाणवलं की जेवण आपण 5-10 मिनिटात करतोय, पण त्याच्यामागे आपल्या घरापर्यंत येणारा वेळ, शेतकऱ्याला त्यासाठी लागलेला वेळ, खरंय. म्हणजे एक भाकरीसाठी आपल्याला ते बनवायला लागलेला वेळ गृहिणीला, म्हणजे त्याच्यामागे इतके कष्ट आहेत आणि आपण किती इझिली ते ग्रांटेड धरतोय. तर ही कृतज्ञता खूप महत्त्वाची आहे प्रत्येक गोष्टीसाठी. बरोबर. आपण आज इथे बसून बोलतोय, इतके प्रेक्षक आपल्याला पाहतायत, किती कृतज्ञता आहे यांच्यासाठी. तर ही कृतज्ञता खूप महत्त्वाची आहे, ती अँटी एजिंग आहे. बरं. हां, आणि आयुर्वेदात एक सांगितलंय रसायन आणि मैत्रीचं. मैत्री किती महत्त्वाची आहे मैत्री. हो. नाहीतर सगळं आहे, पण तुम्ही तुमच्या कोशात आहात, हो. तुम्ही सोशल नाही आहात. हां, मग अँटी एजिंग कसं होईल? ज्यांना मित्र नाहीत ते लोक लवकर म्हातारे होतात. आणि ज्यांना भरपूर मित्र आहेत ते लोक तरुण राहतात. हो. याचं रहस्य आहे, कारण तुमचं भावनिक निचरा होतो तिथे. बरोबर. अगदी बरोबर. खरी मैत्री असते तिथे भावनिक निचरा होतो. तो सोशल मीडियावर होऊ शकत नाही. अगदी बरोबर. हां, सोशल मीडियावर दाखवण्याचं जीवन वेगळं असतं आणि तुम्ही खरं ज्याच्याशी शेअर करू शकता, अशी मैत्री तुम्हाला असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. त्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहिलं पाहिजे, अगदी. कारण ती तुमचं वय वाढवते. बरोबर. तर असे मित्र प्रत्यक्ष तयार करा. सोशल मीडियावर मित्र जोडू नका, हां. प्रत्यक्षात मित्र बनवा. हे सगळे जे आहेत ते पुण्य वाढवणारं आणि आयुष्य कर आहे, म्हणजे दीर्घायू देणारं आहे, तुम्हाला वृद्धत्वापासून दूर ठेवणार आहे. अगदी. ही आहे आजची गोल्डन टिप. क्या बात आहे. किती छान सांगितलं तुम्ही. खूप मनापासून धन्यवाद तुमचे. कारण मी जेव्हाही तुमच्याशी बोलते मला पर्सनली माझ्यात एक बदल जाणवतो नंतर, आणि मी ते अगदी तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करते. Thank you. माझ्या घरात सुद्धा त्या गोष्टी मी पुढे काही दिवस मी शक्य तेवढा प्रयत्न करत असते की त्या गोष्टी अंमलात आणाव्यात. आणि तुमचा प्रत्येक शब्द मला खूप महत्त्वाचा वाटतो. आणि तसाच आमच्या हे सगळं श्रेय आयुर्वेदार्पणमस्तु. ते मला चिकटू नये. बरोबर. सबस्क्रायबर्सला पण होतच असणार आहे याचा फायदा. आणि तुम्ही सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी माझ्या मॉर्निंग रुटीनमध्ये कशा इन्क्लूड करते हे मी माझ्या सोलो व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढच्या. Yes. तर माझा एक्सपिरियन्स कसा आहे, कशा पद्धतीनं मी त्या गोष्टी फॉलो करून माझं मॉर्निंग रुटीन तयार केलं आहे हे तुम्हाला कळेल. तेव्हा आता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद. थँक्यू.